नमस्कार मैत्रिणींनो. तर आज आपण भाकरीचे तुकडे किंवा भाकरीचा चिवडा कसा करायचा ते बघणार आहोत. तर कधी काय होतं की आपल्या घरी थोड्या भाकरी जादा शिल्लक राहतात किंवा कधी काय होतं की लहान मुलांना भाकरी खायला नाही आवडत. तर अशा वेळेला ना आपण ही रेसिपी करून त्यांना देऊ शकता. ही रेसिपी खूप छान आणि खूप टेस्टी होते. लहान मुलंच काय तर भाकरी न खाणारे सुद्धा ही डिश आवडीनं खातील. तर चला बघूया भाकरीच्या चिवड्याची रेसिपी. तर त्यासाठी इथे मी एक कांदा बारीक चिरून घेतला आहे. आणि थोडीशी कोथिंबीर घेतली आहे बारीक कट करून. तर त्यानंतर एका कढईमध्ये थोडेसे तेल घेतले आहे आणि तेल थोडे गरम झाले की त्याच्यामधून शेंगदाणे जे आहेत थोडेसे ते तळून घेतले आहेत. शेंगदाणे जर आपण कांद्यासोबत भाजले तर ते मऊ पडतात. तर त्यामुळे मी इथं काय केलं आहे की ते शेंगदाणे जे आहेत ते आधी तळून घेतले आहेत, म्हणजे ते खूप छान लागतात तुकड्यात. तर त्यानंतर फोडणीसाठी मी एक अर्धा चमचा मोहरी टाकली आहे, अर्धा चमचा जिरे टाकले आहेत, थोडासा कढीपत्ता टाकला आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये तो बारीक चिरलेला कांदा आहे तो घातला आहे आणि तो व्यवस्थित परतून घेतला आहे. इथे आपल्याला कांदा जास्त भाजायचा नाहीये, आपण इथे कांदा थोडासा मऊसर होईपर्यंत भाजणार आहोत. आपल्याला इकडे कांद्याचा कलर गुलाबी येऊपर्यंत किंवा कांदा जास्त भाजून घेण्याची काही गरज नाहीये. असंच कांदा भाकरीचा जो चिवडा आहे त्याच्यामध्ये खूप छान लागतो. तर आता तुम्ही बघू शकता कांदा भाजलेला आहे, थोडासा मऊ झालेला आहे. तर आता त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा हळद टाकली आहे. हळद सगळीकडे व्यवस्थित जी आहे आपण ती हलवून घ्यायची आणि त्यानंतर त्याच्यामध्ये 2 चमचे कोल्हापुरी चटणी टाकली आहे. इथे मी 2 चमचे चटणी वापरली आहे कारण की मी इथे 2 भाकरी घेतलेल्या आहेत. तर तुम्ही तुमच्या तिखटाच्या आवडीनुसार जे आहे ती चटणी घालू शकता. त्यानंतर चटणी कांद्याबरोबर व्यवस्थित मिक्स करून घेतली की त्याच्यामध्ये तळलेले शेंगदाणे आहेत ते घालायचे आहेत. आणि इथे या स्टेजला आपण शेंगदाणे घातले तर ते मऊ नाही पडत, तर त्यामुळे ते आधी तळून घ्यायचे आणि ते नंतर घालायचे आणि त्याला मसाला पण व्यवस्थित लागला जातो. तर इथे मी 2 भाकरी ज्या आहेत त्या मिक्सरमधून बारीक चुरून घेतल्या आहेत आणि त्याच्यामध्ये थोडंसं अगदी पाव चमचा मीठ टाकलं आहे. मीठ आपण चवीनुसार आपल्या चवीनुसार टाकू शकता. याच्यामध्ये मीठ जास्त नाही लागत त्यामुळे थोडंसं मीठ टाकलं आहे. त्यानंतर सर्व एकत्रित व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि ते मिक्स झाले की त्याच्यामध्ये थोडीशी साखर टाकून घ्यायची. इथे साखर ऑप्शनल आहे, पण जर साखर टाकली तर तुकड्यांना खूप छान चव येते. त्यामुळे मी सजेस्ट करेल की तुम्ही थोडीशी का होईना साखर टाका. तर त्यानंतर इथे थोडंसं पाणी शिंपडून घ्यायचं आहे, म्हणजे जो आपला चिवडा आहे तो थोडासा मऊसर होईल. त्यानंतर सर्व एकत्रित मिक्स करायचे. ही रेसिपी अगदी म्हणजे लवकर 5 मिनिटात होणारी रेसिपी आहे, त्याला वेळ नाही लागत. तर आता मी ते कोथिंबीर टाकली आहे आणि थोडा वेळ बारीक गॅसवरती झाकण लावून ठेवून दिलं आहे. अगदी 1 मिनिटामध्ये मी जे हे झाकण आहे ते काढले आहे, कारण की याला जास्त वेळ शिजवायला नाही लागत. तर इथे आपला चिवडा तयार आहे. अगदी 5 मिनिटात होणारी ही रेसिपी आहे. तर आता भाकरीचा चिवडा खाण्यासाठी तयार आहे. तर आपण एका प्लेटमध्ये थोडा चिवडा काढून घेणार आहोत, किंवा आमच्याकडे याला भाकरीचे तुकडे म्हणतात.
तर मी प्लेटमध्ये भाकरीचा चिवडा किंवा भाकरीचे तुकडे काढून घेतले आहेत आणि त्या थोडीशी कोथिंबीर वरतून टाकली आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही लिंबू पण पिळू शकता. लिंबू पिळला तरी अगदी छान चव येते, आंबट गोड तिखट अशी. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.